31 क्वेश्चन सुरू होता आपला. पहा की मिनिमम टेम्परेचर टू किल बॅक्टेरियल स्पोर इज. तर किती असते टेम्परेचर बॅक्टेरियलचे स्पोर्सला किल करण्यासाठी? काय यूज करायचं सांगितलं होतं? ॲटोक्लेव. ठीक आहे, ॲटोक्लेव यूज करून आपण या स्पोर्सला किल करू शकतो. मग त्याचं टेम्परेचर किती? 121 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट. कुठे? ऑप्शन ए 100 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी 121 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी 80 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन डी 60 डिग्री सेल्सिअस. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी 121 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ केमिकल स्टेरिलंट. केमिकल स्टेरिलंट खालीलपैकी कोणता आहे असा क्वेश्चन आहे. तर पहा केमिकल्समध्ये इथिलीन ऑक्साईड आहे, ग्लुटारल्डिहाइड आहे, हायड्रोजन परऑक्साईड प्लाझ्मा आहे आणि ऑल ऑफ द अबो. म्हणजे हे तिन्ही पण काय आहेत? केमिकल स्टेरिलंट आहेत. कोणते कोणते? इथिलीन ऑक्साईड, ग्लुटारल्डिहाइड 2% आणि हायड्रोजन परऑक्साईड प्लाझ्मा. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, ऑल ऑफ द अबो. 33 क्वेश्चन. फिल्ट्रेशन थ्रो सेड्स फिल्टर इज बेस्ड ऑन. कशाच्या बेसवर होते हे सगळं? तर हे सगळं ऑप्शन ए पॉझिटिव्ह प्रेशर, ऑप्शन बी निगेटिव्ह प्रेशर, कॅन्डल टाईप, अस्बेस्टोस डिस्क आणि ऑप्शन डी सेल्युलोज नायट्रेट मेंबर्स. जे की फिल्ट्रेशन आहे, फिल्ट्रेशन थ्रो सेड्स फिल्टर इज बेस्ड ऑन. तर हे सेड्स फिल्टर जे आहे हे कशापासून बनलेलं आहे? तर हे अस्बेस्टोसिस पॅड याच्यापासून हा बनलेला आहे. म्हणून याचं जे फिल्ट्रेशन होतं आहे कोणाचं? सेड्स फिल्टरचं, ते कॅन्डल टाईप अस्बेस्टॉस डिस्क याच्याद्वारे केलं जातं. त्यानंतर 34 क्वेश्चन पहा. मेम्ब्रेन टू फिल्टर पोर साईज इज यूज्ड टू स्टरलायझेशन ऑफ लिक्विड. लिक्विडचं स्टरलायझेशन करण्यासाठी आपण जे की फिल्टर पोर्स यूज करतो त्याची जे साईज असते ती किती असते? तर पहा 0.22 मायक्रोमीटर त्याची साईज असते. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर विच मेथड इज बेस्ट फॉर स्टरलायझेशन ऑफ अँटीबायोटिक सोल्युशन. सांगितलं अँटीबायोटिक सोल्युशन कसं लक्षात ठेवायचं तुम्ही? समजा एखादी अँटीबायोटिक औषधी आहे आणि ते जे अँटीबायोटिक सोल्युशन्स आहे त्याच्यातले बॅक्टेरिया किल करण्यासाठी किंवा त्याच्यातले बॅक्टेरिया आपण रिमूव्ह करण्यासाठी आपण त्याला फिल्ट्रेशन जर केलं तर त्याच्यावर काय होणार? वर बॅक्टेरिया राहणार आणि खाली ते एकदम प्युरिफिकेशन होऊन येणार. म्हणजेच काय याच्यासाठी काय केले जाते? फिल्ट्रेशन केलं जातं. तर ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर 36 क्वेश्चन. विच इन्स्ट्रुमेंट इज युज्ड टू चेक ॲटोक्लेव टेम्परेचर. कशाचं टेम्परेचर? ज्यावेळेस आपण ॲटोक्लेवचं टेम्परेचर चेक करण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट यूज करतात? जसं की मॅनोमीटर, थर्मोमीटर आणि प्रेशर गॉज. हे सगळे टेम्परेचर मोजण्यासाठी यूज होतात. मॅनोमीटर होते, थर्मोमीटर होते आणि प्रेशर गॉज. तर या तिन्ही पद्धतीने पण होते. तर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबो. नंतर 37 क्वेश्चन. इन हॉट एअर ओव्हन स्टरलायझेशन विच मटेरियल इज सुटेबल. तर मी सांगितलं होतं हे जे कल्चर मीडिया आहे हे कुठे आपण याचं स्टरलायझेशन कुठं करतो? ॲटोक्लेवमध्ये. प्लास्टिक सिरिंजेस असेल तर रेडिएशन कोणतं? आयोनायझिंग रेडिएशन. आणि ग्लासवेअर आणि मेटल इन्स्ट्रुमेंट्स असतील तर मी काय सांगितलं ते हॉट एअर ओव्हन. लक्षात कसं ट्रिक्स कशी सांगितली होती की ओव्हनला तुम्ही फ्रीज समजा आणि फ्रीजमध्ये आपल्याला थंड पाणी पाहिजे तर आपण ग्लास भरून ठेवतो आणि फ्रीजच्या मागे काय असतात? मेटल इन्स्ट्रुमेंट असतात. असं काहीतरी ट्रिक सांगितली होती मी. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. 38 क्वेश्चन. फ्लॅश स्टरलायझेशन रेफर्स टू. ओके, फ्लॅश स्टरलायझेशन refers to ऑप्शन ए 72 डिग्री सेल्सिअस फॉर 15 सेकंद. मिल्कसाठी किती सांगितलं होतं मी? 30 मिनिट्स फॉर 62 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर 134 डिग्री सेल्सिअस फॉर 3 मिनिट फॉर सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. ऑप्शन सी 121 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट आणि ऑप्शन डी 63 डिग्री सेल्सिअस फॉर 13 मिनिट. पण आपल्याला विचारलं आहे कशाचं? फ्लॅश स्टरलायझेशन रेफर्स टू. तर याचं करेक्ट आहे ऑप्शन बी 134 डिग्री सेल्सिअस फॉर 3 मिनिट. फ्लॅश स्टरलायझेशन जर विचारलं तर लक्षात ठेवा फ्लॅश
आता आपल्याला ए पासून जर आपण एफ पर्यंत म्हणलो तर आपल्या 3 नंबरला एफ काही नाही आहेत, पण आपल्याला पटकन ए पासून नाही आठवत तर एफच्या आसपासच्या आठवतात, जसं की डी ई एफ वापरतात. डीच्या आधी काय ते पटकन आठवत नाही, पण एफ कधी होते ईच्या नंतर डी ई एफ, म्हणजे डी1 E2 आणि F3, म्हणजेच काय 3 मिनिटात याचं स्टरलायझेशन होते. 134 डिग्री सेल्सिअस फॉर 3 मिनिट्स सर्जिकल इन्स्ट्रुमेंटसाठी यूज केलं जातं. फ्लॅश स्टरलायझेशन रेफर टू 134 डिग्री सेल्सिअस फॉर 3 मिनिट. हे कशाचं आहे लक्षात आहे. त्यानंतर स्पोर स्ट्रीप यूज्ड इन बायोलॉजिकल इंडिकेटर्स आर प्लेस्ड इनसाइड द ऑटोक्लेव टू टेस्ट. जी की स्पोर स्ट्रीप राहते ती यूज केली जाते ॲज अ इंडिकेटर म्हणून. तर ऑटोक्लेवमध्ये काय टेस्ट करण्यासाठी ही प्लेस केली जाते असं विचारलेलं आहे. तर ऑटोक्लेवचं प्रेशर, त्याची स्टरलायझेशन इफिशियन्सी, टेम्परेचर ओनली आणि टाईम ओनली. तर बघा स्पोर स्ट्रिप्स आहेत तर त्या काय करत असतील, स्पोर स्ट्रिप्स नावावरूनच की त्यांचं स्पोर्सचं किल होत आहे की नाही हे दाखवत असेल, हे इंडिकेटर आहे. तर मग स्टरलायझेशन इफिशियन्सी, ऑप्शन बी इज करेक्ट, स्टरलायझेशन इफिशियन्सी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट रिलेबल इंडिकेटर ऑफ स्टरलायझेशन. आता सगळ्यात जास्त रिलेबल इंडिकेटर कोणतं आहे स्टरलायझेशनचं, थर्मोमीटर, ऑटोक्लेव टॅप, स्पोर टेस्ट आणि मॅनोमीटर. तर ऑप्शन सी इज करेक्ट. वरच पाहिलं आपण, जे की मोस्ट रिलेबल आहे इंडिकेटर फॉर स्टरलायझेशन इज स्पोर टेस्ट. स्पोरसाठीच आपल्या लक्षात येत आहे ना त्याची इफिशियन्सी त्यासाठी. त्यानंतर ऑटोक्लेविंग किल्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाय. ऑटोक्लेव मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल करते, पण कसं करते, त्याच्यामध्ये त्याचे प्रोटीनचं डिनॅचर करते आणि त्याचं कोॲग्युलेशन करून त्यांना ते रिमूव्ह करते. प्रोटीनचं डिनॅचुरेशन अँड कोॲग्युलेशन, ऑटोक्लेव किल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. त्यानंतर विच स्टरलायझेशन मेथड इज यूज्ड फॉर ब्लड प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मासाठी कोणती मेथड यूज केली जाते, तर आपल्याला माहिती आहे याच्यासाठी ऑटोक्लेव पण नाही यूज करत आणि हॉट एअर ओव्हन पण नाही यूज करत. आणि ब्लड कसं लिक्विड फॉर्ममध्ये असते आणि लिक्विड फॉर्मसाठी आपल्याला काय यूज करायचं आहे, फिल्ट्रेशन. ठीक आहे, लिक्विड फॉर्मसाठी फिल्ट्रेशन यूज करायचं आहे. तर हे स्टरलायझेशन मेथड यूज केली जाते ब्लड प्लाझ्मासाठी. ऑप्शन सी इज करेक्ट. त्यानंतर ग्लास पेट्री डिशेस आर स्टरलाइज्ड बाय. पेट्री डिशेस आहेत, कुठे ठेवले जातात पेट्री डिशेस, कल्चर मीडिया असेल तर मी सांगितलं होतं ग्लास पेट्री डिशेस जर असतील तर ते आपल्याला काय करायचं आहे, डिशेस वेगवेगळ्या डिशेस कुठे ठेवतो आपण, फ्रीजमध्ये ठेवतो की नाही, तसं हॉट एअर ओव्हन. तर ग्लास पेट्री डिशेस कुठे स्टरलाइज केले जातात, ऑप्शन बी हॉट एअर ओव्हन. नंतर अ कॉमनली यूज्ड केमिकल फॉर फ्युमिगेशन ऑफ लॅबोरेटरीज. आता लॅबमध्ये फ्युमिगेशन करण्यासाठी कोणतं केमिकल यूज केलं जातं फ्युमिगेशन करण्यासाठी, तर फॉर्मल्डिहाइड यूज केलं जातं. फॉर्मलिन ॲज अ 40 किंवा 30% फॉर्मलिन यूज होतं त्यामध्ये. ठीक आहे, फ्युमिगेशनसाठी. त्यानंतर विच स्टरलायझेशन मेथड यूज कोल्ड स्टरलायझेशन. आता कोल्ड स्टरलायझेशन म्हणजे काय, कोल्ड स्टरलायझेशन म्हणजे काय, ऑप्शन ए अल्ट्राव्हायोलेट रेज, ऑप्शन बी गॅमा रेज, ऑप्शन सी इथिलीन ऑक्साईड गॅस आणि ऑप्शन डी फिल्ट्रेशन. तर याच्यात येणार का, लिक्विडचा काही संबंध आहे का, नाही आहे, त्यामुळे फिल्ट्रेशन तर काही येणार नाही, कट. कोणती स्टरलायझेशन मेथड आहे म्हणते कोल्ड स्टरलायझेशनसाठी, एक्सरे, गॅमा रेज हे तर येणारच नाही. मग कोणती आहे कोल्ड स्टरलायझेशन मेथड, ऑप्शन सी इथिलीन ऑक्साईड गॅस. ओके, इथिलीन ऑक्साईड गॅस इज कोल्ड स्टरलायझेशन मेथड. नंतर विच स्टरलायझेशन मेथड इज बेस्ट फॉर एंडोस्कोप. हे लक्षात ठेवायचं आहे, हे सांगितलं होतं मी की एंडोस्कोप असेल किंवा दुसरा कोणता स्कोप असेल तर त्याला स्टराईज करायचं असेल तर त्याच्यासाठी काय यूज केलं जातं, 2% ग्लुटारल डिहाइड यूज केलं जातं. किती, 2% ग्लुटारल डिहाइड.
विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट रेजिस्टंट टू स्टरलायझेशन. कशा मोस्ट रेजिस्टंट स्टरलायझेशन कशाचं असते तर या एंडोस्पोर्सचं असते. एंडोस्पोर्स. स्पोर्स आला तर त्याच्याबद्दलच असेल क्वेश्चन आहे ना. एंडोस्पोर्स. ऑप्शन बी इज करेक्ट. ग्लासवेअर लाईक टेस्ट ट्यूब. कोणते ग्लासवेअर्स असतील. टेस्ट ट्यूब आणि पिपेट्स आहेत. आता हे स्टरलाइज करायचे आहेत आपल्याला. ग्लासवेअर लाईक टेस्ट ट्यूब आणि पिपेट्स आहेत. कुठे ठेवतो आपण फ्रीजमध्ये म्हणजेच काय ओव्हनमध्ये. तर त्याचं स्टरलायझेशन किती असेल आपण सांगितलं. ओव्हन हॉट एअर ओव्हनचं स्टरलायझेशन किती आहे 160 डिग्री सेल्सिअस फॉर 1 hour. ऑप्शन सी इज करेक्ट. द मेथड यूज फॉर स्टरलायझेशन ऑफ कल्चर मीडिया कंटेनिंग शुगर्स अँड जिलेटिन. शुगर आणि जिलेटिन हे काय आहेत हीट सेन्सिटिव्हिटी आहेत. हीट सेन्सिटिव्हिटी. त्यामुळे यांचं ॲटोक्लेव्ह किंवा हॉट एअर ओव्हन होईल का तर नाही होणार. मग काय होतं याचं टिंडलायझेशन आणि पॉश्चरायझेशन. टिंडलायझेशन म्हणजे काय असते TB सांगितला ॲट TB म्हणजे ॲट 100 डिग्री सेल्सिअस जर असेल. ॲट 100 डिग्री सेल्सिअस जर पॉश्चरायझेशन असेल. ॲट 100 डिग्री सेल्सिअस असेल तर त्याचं काय होते पॉश्चरायझेशन म्हटलं का मी. ॲट 100 डिग्री सेल्सिअस असेल तर त्याचं काय होणार टिंडलायझेशन होते. ठीक आहे. तर ऑप्शन सी इज करेक्ट. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट किल्ड बाय बॉइलिंग 100 डिग्री सेल्सिअस फॉर 10 minutes. आपण बॉईल केलेलं आहे 100 डिग्री सेल्सिअस 10 मिनिटासाठी. त्याच्यामध्ये कशाचं किल नाही होणार असं विचारलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे स्पोर्ससाठी आपल्याला स्पेशली ॲटोक्लेव्ह यूज करावा लागतो. ते पण त्याच्या टेम्परेचरवर. आणि मग 100 डिग्री सेल्सिअसमध्ये 10 मिनिटासाठी बॉइलिंग करून ते स्पोर्स डिस्ट्रॉय होऊ शकतात का नाही. तर करेक्ट ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन सी स्पोर्स. 51 क्वेश्चन. इफेक्टिवनेस ऑफ स्टरलायझेशन कॅन बी टेस्टेड बाय. आता त्याचा इफेक्टिवनेस आपण कशाद्वारे टेस्ट केलं जातं कल्चरच्या ट्रिप्स स्पोर टिप ज्या आहेत स्पोरच्या स्ट्रिप्स त्याद्वारे आपण याचं स्टरलायझेशन करतो. त्यानंतर द केमिकल यूज्ड इन अँटीसेप्टिक माउथ वॉशेस. जे केमिकल यूज केलं जातं कशासाठी अँटीसेप्टिक माउथ वॉशेससाठी. तर ऑप्शन ए फिनॉल. ऑप्शन बी क्लोरोहेक्झिडेन. ऑप्शन सी फॉर्मल्डिहाइड आणि ऑप्शन डी इथिलीन ऑक्साईड. तर कोणतं केमिकल यूज केलं जातं अँटीसेप्टिक माउथ वॉशसाठी केलं जातं ते क्लोरोहेक्झिडेन. माउथ वॉशसाठी कोणतं यूज केलं जातं क्लोरोहेक्झिडेन. ऑप्शन बी इज करेक्ट. विच इज अन एक्झाम्पल ऑफ लो टेम्परेचर स्टरलायझेशन. सगळ्यात कमी टेम्परेचर कशासाठी लागते ॲटोक्लेव्ह, ड्राय हीट, इथिलीन ऑक्साईड गॅस आणि बॉइलिंग. आन्सर दिसायलेत ना तुम्हाला. कोणतं एक्झाम्पल आहे कमी टेम्परेचरनी स्टरलाइज केलं जातं कशाचं तर ड्राय हीटला. तर आपल्याला माहिती आहे ड्राय हीटमध्ये एकाला 121 आणि एकाला 161 एवढं टेम्परेचर लागत आहे. मग फर्स्ट नाही सेकंड नाही थर्डला 100 डिग्री सेल्सिअस लागते. मग लागत नाहीत किंवा एकदम कमी लागते असं इथिलीन ऑक्साईड गॅस. ऑप्शन सी इज करेक्ट. इथिलीन ऑक्साईड ॲक्ट बाय ऑप्शन ए प्रोटीन कोॲग्युलेशन, DNA अल्कलेशन, एन्झाईम इनहिबिटेशन आणि मेम्ब्रेनचं डिस्ट्रप्शन केलं जातं. तर ऑप्शन बी DNAचं अल्कलेशन केलं जातं आहे. इथिलीन ऑक्साईड ॲक्ट बाय DNA. त्यानंतर 55 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द सेफेस्ट मेथड फॉर स्टरलायझेशन व्हॅक्सिन. स्टरलायझिंग व्हॅक्सिनसाठी कोणती बेस्ट मेथड आहे तर सांगितलं होतं अँटीबायोटिक सोल्युशन्स असतील किंवा सिरम असेल. अँटीबायोटिक सोल्युशन्स असतील किंवा व्हॅक्सिन असेल तर याला काय करावं लागेल याचं फिल्ट्रेशन करावं लागेल आपल्याला. त्यानंतर विच इज नॉट अ गॅसियस स्टरलायझिंग एजंट. गॅसियस कोणता आहे इथिलीन ऑक्साईड हा गॅसियस स्टरलायझिंग एजंट आहे हे तर आपल्याला माहिती आहे. तर कोणता नाही म्हणून विचारलाय प्रश्न आपल्याला. ऑप्शन ए फॉर्मल्डिहाइड, ऑप्शन बी इथिलीन ऑक्साईड, ऑप्शन डी हायड्रोजन परऑक्साईड वेपर आणि ऑप्शन डी अल्कोहोल. तर बघा जे की गॅसियस स्टरलायझिंग एजंट कोणते कोणते होते
फॉर्मलिन आहे, फॉर्मल्डिहाइड आहे, इथिलीन ऑक्साईड आहे आणि हायड्रोजन परऑक्साईड. इथिलीन ऑक्साईड, हायड्रोजन परऑक्साईड, फॉर्मल्डिहाइड आहे, पण याच्यामध्ये अल्कोहोल नाही आहे. अल्कोहोल हे गॅसियस स्टरलायझिंग एजंट नाही आहे. ऑप्शन डी इज करेक्ट. ॲटोक्लेवचं प्रेशर जे असतं 121 डिग्री सेल्सिअस फॉर 15 PSI. द स्टरलायझेशन मेथड यूज फॉर स्टरलायझिंग कॅटगट स्ट्रक्चर जर असेल तर कोणतं स्टरलायझेशन यूज केलं जातं. हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. ज्यामध्ये काय यूज केलं जातं तर गॅमा रेडिएशन जे आहेत, रेडिएशनचा जो टाईप आहे ज्यामध्ये गॅमा रेडिएशन, ते या कॅटगटसाठी यूज केले जातात. आणि कसं लक्षात ठेवणार, कॅटगटसाठी इथे जी आहे GUT कॅटगट, त्याच्यासाठी जी वरूनच गॅमा गट, गॅमा रेडिएशन. विच ऑफ द फॉलोइंग मेथड स्टरलाइज रूम अँड बायो सेफ्टी कॅबिनेट. आता रूम आपल्याला स्टरलाइज करायची किंवा बायो सेफ्टी कॅबिनेट आपल्याला स्टरलाइज करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय यूज केलं जातं, कोणतं स्टरलायझेशन यूज केलं जातं, तर अल्ट्राव्हायोलेट लाईट यूज केली जाते. हो, ते तर सांगितलं की रूम वगैरे आपल्याला स्टरलाइज करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लाईट यूज होते. त्यानंतर फॉर्मल्डिहाइडचं फ्युमिगेशन पण केलं जातं. हायड्रोजन परऑक्साईड वेपर हा पण गॅस यूज केला जातो. तर ऑल ऑफ द अबो. फॉर्मल्डिहाइड फ्युमिगेशनसाठीच यूज केलं जातं, ते सुद्धा यूज होतं. त्यानंतर द मोस्ट कॉमनली यूज्ड लिक्विड केमिकल स्टरलंट फॉर हॉस्पिटलच्या इन्स्ट्रुमेंटसाठी कोणतं यूज केलं जातं, तर ऑप्शन ए 70% अल्कोहोल, ऑप्शन बी 2% ग्लुटारल्डिहाइड, ऑप्शन सी फिनॉल, ऑप्शन डी क्लोरीन सोल्युशन. क्लोरीन सोल्युशन वॉटरसाठी यूज केलं जातं, फिनॉल सरफेससाठी यूज केलं जातं. मग राहिले हे दोन, ग्लुटारल्डिहाइड आणि 70% अल्कोहोल. तर लिक्विड केमिकल्स जर असतील तर त्याच्या आणि हॉस्पिटलचे इन्स्ट्रुमेंट जर असेल त्याच्यासाठी 2% ग्लुटारल्डिहाइड यूज केलं जातं. ऑप्शन बी इज करेक्ट. त्यानंतर विच मेथड स्टरलाइज डिस्पोजेबल प्लास्टिक सिरिंजेस. आता प्लास्टिक सिरिंजेस आपल्याला स्टरलाइज डिस्पोजेबल सिरिंजेस प्लास्टिकच्या स्टरलाइज करायचं असेल तर मी सांगितलं प्लास्टिकसाठी काय यूज करायचं, रेडिएशन. ठीक आहे, तर मग कोणतं रेडिएशन इथे पण यूज होईल, इथे पण गॅमा रेडिएशन यूज होईल. ठीक आहे, गॅमा रेडिएशन यूज होईल. ऑप्शन सी इज करेक्ट. स्टरलायझेशन ऑफ ग्लास पिपेट इज बेस्ट डन बाय. ग्लास आणि पिपेटचं स्टरलायझेशन कशाद्वारे होते सांगितलं होतं ना. ग्लास असेल पाण्याचा, पिपेट असेल तर हॉट एअर ओव्हन. ऑप्शन बी. विच मेथड ऑफ स्टरलाइज टिश्यू कल्चर मीडिया. कशाचं कल्चर करायचं आहे, टिश्यूचं. टिश्यू कल्चर मीडिया असेल तर याचं काय असणार आहे, ॲटोक्लेव. सॉरी कशाचं विचारलेलं आहे, टिश्यू कल्चर मीडिया. तरी ज्यावेळेस टिश्यू कल्चर मीडियाचं स्टरलायझेशन विचारल त्याचं करेक्ट आन्सर आहे फिल्ट्रेशन. ओके, ॲटोक्लेव नाही, मला वाटतं फक्त कल्चर मीडिया. पण कशाचा कल्चर मीडिया आहे, टिश्यूचा असेल तर त्याच्यासाठी फिल्ट्रेशन यूज करायचे. विच डिसइन्फेक्टंट इज मोस्ट कॉमनली यूज्ड इन वॉटर ट्रीटमेंट. सगळ्यालाच माहिती आहे वॉटर ट्रीटमेंटसाठी काय येते, क्लोरीन. ऑप्शन बी. विच स्टरलायझेशन मेथड इज यूज्ड इन ऑपरेशन थिएटर. तर मी सांगितलं OT सरफेससाठी काय यूज केलं जातं, फिनॉल तर केलं जातं, पण फिनॉलचं ऑप्शन नाही आहे इथे. मग ॲटोक्लेव नाही, हॉट एअर ओव्हन पण नाही होत, अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि फ्युमिगेशन विथ फॉर्मल्डिहाइड, हायड्रोजन परऑक्साईड वेपर. तर ऑप्शन बी इज करेक्ट. अल्ट्राव्हायोलेट लाईट फक्त दिली जाते का, नाही दुसरं पण काही दिलं जातं ना, जसं की फ्युमिगेशन केलं जातं फॉर्मल्डिहाइडनी आणि हायड्रोजन परऑक्साईड वेपरसुद्धा त्याला यूज केले जातात ऑपरेशन थिएटरमध्ये. काय काय सांगितलं मी, ज्यामध्ये फ्युमिगेशन केलं जातं फॉर्मल्डिहाइडचं आणि हायड्रोजन परऑक्साईड वेपरसुद्धा यूज केले जातात. त्यानंतर 66 नंबरचा क्वेश्चन आहे, विच केमिकल इज यूज्ड फॉर हँड रब
हँड रब सॅनिटायझर हे तर सगळ्यालाच माहिती आहे, 70% अल्कोहोल. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑक्सिडायझिंग स्टरलायझिंग एजंट. कोणत्या ऑक्सिडायझिंग स्टरलायझिंग एजंट जे आहेत ते हायड्रोजन पर ऑक्साईड. ऑप्शन डीला सीला आहे हायड्रोजन पर ऑक्साईड हे काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. परंतु त्याचबरोबर ओझोन पण काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे ओझोन, हायड्रोजन पर ऑक्साईड. नंतर क्लोरीन, हे तिन्ही पण. क्लोरीन पण काय आहे, केमिकल आहे, पण कोणता, ऑक्सिडायझिंग स्टरलायझिंग एजंट आहे. ऑक्सिडायझिंग स्टरलायझिंग एजंट कोणता, क्लोरीन, ओझोन आणि हायड्रोजन पर ऑक्साईड. त्यानंतर विच मेथड स्टरलाइज लॅबमध्ये इन ॲनिमल केजेस. तर त्याच्यासाठी काय केलं जातं, त्याच्यासाठी ॲटोक्लेव केली जाते. ठीक आहे. विच स्टरलायझेशन मेथड इज सेफ फॉर कार्बोहायड्रेट कंटेनिंग मीडिया. आता कार्बोहायड्रेट कंटेनिंग मीडिया असेल तर त्याच्यात त्याचं स्टरलायझेशन कशाद्वारे केलं जातं, तर टिंडलायझेशन, ज्यामध्ये टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत दिलं जातं. तर ते कार्बोहायड्रेट कंटेनिंग मीडिया असेल तर कार्बोहायड्रेट म्हणजे शुगर आलं, म्हणजेच ते काय आलं, टिंडलायझेशन. शुगर सेन्सिटिव्ह राहते. द फर्स्ट केमिकल डिसइन्फेक्टंट डिस्कवरी बाय लिस्टर वॉच. तर पहिलं केमिकल डिसइन्फेक्टंट कोणतं होतं, फिनॉल होतं. आणि फिनॉल हे कोणी डिस्कवर केलेलं आहे, फिनॉल लिस्टर वॉजने. ठीक आहे. फिनॉलचं लास्टचं येईल त्याच्यावरून, लिस्टर वॉजनं पहिलं केमिकल डिसइन्फेक्टंट डिस्कवर केलं आहे. त्यानंतर विच स्टरलायझेशन प्रोसेस युजेस, कोणती स्टरलायझेशनची प्रोसेस यूज केली जाते, इन्फ्रारेड रेजमध्ये. तर ऑप्शन ए इन्सिनरेशन, ऑप्शन बी हॉट एअर ओव्हन, ऑप्शन सी फ्लॅश स्टरलायझेशन आणि ऑप्शन डी ग्लास बीड स्टरलायझर. तर कोणती स्टरलायझेशन प्रोसेस यूज केली जाते, तर ग्लास बीड स्टरलायझर्स यूज केलं जातं. त्यानंतर फिल्ट्रेशन इज नॉट इफेक्टिव्ह, फिल्ट्रेशन इफेक्टिव्ह नाही आहेत कोणाच्या अगेन्स्टमध्ये, बॅक्टेरिया, फंगी, व्हायरस यांच्या अगेन्स्टमध्ये फिल्ट्रेशन हे इफेक्टिव्ह आहेत का, नाही आहेत. कोण आहे इफेक्टिव्ह, आणि कोणता बॅक्टेरिया फिल्ट्रेशन इज नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट, म्हणजे कोणाच्या अगेन्स्टमध्ये फिल्ट्रेशन हे इफेक्टिव्ह नाही आहे म्हणते, तर बॅक्टेरिया, फंगी आणि व्हायरस याच्यामध्ये फिल्ट्रेशन होते. परंतु जे मायकोप्लाझम आहे याच्यामध्ये फिल्ट्रेशन होत नाही. मायकोप्लाझम. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड इन प्लाझ्मा स्टरलायझेशन. प्लाझ्मा स्टरलायझेशनमध्ये खालीलपैकी काय यूज केलं जातं, हायड्रोजन परऑक्साईड, क्लोरीन, फिनॉल आणि ग्लुटारल्डिहाइड. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए. प्लाझ्मा स्टरलायझेशनमध्ये हायड्रोजन परऑक्साईड हे यूज केलं जातं. विच स्टरलायझेशन मेथड इज यूज्ड टू पॅरेंटियल फ्लूइड. कोणत्या स्टरलायझेशन मेथडमध्ये यूज केला जातो या पॅरेंटियल फ्लूइडचा, आय व्ही सोल्युशनचा, तर फिल्ट्रेशनमध्ये यूज केला जातो. ठीक आहे. फ्लूइड म्हणलं तर फिल्ट्रेशन, FF वरून लक्षात ठेवा. फ्लूइड, पॅरेंटियल फ्लूइडचा कोणत्या मेथडने यूज केलं, स्टरलाइज केलं जातं, तर फिल्ट्रेशन. त्यानंतर मोड ऑफ ॲक्शन ऑफ ड्राय हीट स्टरलायझेशन. प्रोटीन डिनेचरेशन, ऑक्सिडेशन ऑफ सेल कॉन्स्टिट्युएंट्स, DNA म्युटेशन आणि एन्झाईम इनहिबिटेशन्स. तर कोणता मोड आहे ॲक्शनचा की ज्यामध्ये ड्राय हीट स्टरलाइज केली जाते, तर ऑक्सिडेशन ऑफ सेल कॉन्स्टिट्युएंट्स. ऑक्सिडेशन कोणाचं केलं जातं, सेलच्या कॉन्स्टिट्युएंट्सचं. तेव्हा मोड ऑफ ॲक्शन ऑफ ड्राय हीट स्टरलायझेशन. त्यानंतर विच स्टरलायझेशन टेस्ट यूज फॉर ब्राउन्स ट्यूब. आता ब्राउन्स ट्यूबसाठी कोणतं स्टरलायझेशन केलं जातं, ऑप्शन ए केमिकल इंडिकेटर टेस्ट फॉर ॲटोक्लेव, बायोलॉजिकल स्पोर टेस्ट, त्यानंतर हॉट एअर ऑन चेक आणि फिल्ट्रेशन इफिशियन्सी. तर बघा ब्राउन्स ट्यूबचं जर स्टरलायझेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल इंडिकेटर टेस्ट फॉर ॲटोक्लेव. ठीक आहे. ब्राउन्स ट्यूबसाठी केमिकल इंडिकेटर टेस्ट फॉर ॲटोक्लेव. त्यानंतर विच ऑर्गॅनिझम इज द हार्डेस्ट टू किल बाय स्टरलायझेशन.
कोणते ऑर्गॅनिझम्स हे किल व्हायला खूप हार्ड आहे आणि त्याचं स्टरलायझेशन पण होते किंवा होतच नाही असं एकदम हार्ड असतो तो प्रियॉन्स. प्रियॉन्स काय रेजिस्टंट आहे, तर हा हार्डेस्ट आहे, एकदम किल होत नाही, किल व्हायला एकदम हार्डेस्ट आहे तो. इथिलीन ऑक्साईड जे आहे ते इफेक्टिव्ह आहे कोणावर, ज्यावेळेस हाय टेम्परेचर असेल का रूम टेम्परेचर असेल, तर इथिलीन ऑक्साईड हा जो गॅस आहे ज्यावेळेस आपण रूममध्ये टाकू तर तो जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतो. तर इथिलीन ऑक्साईड इज इफेक्टिव्ह ॲट ऑप्शन बी रूम टेम्परेचर. त्यानंतर 79 क्वेश्चन, द डिसएडव्हांटेज ऑफ इथिलीन ऑक्साईड स्टरलायझेशन इज. काय आहे डिसएडव्हांटेज, काय आहे इथिलीन ऑक्साईड स्टरलायझेशनचं? टॉक्झिसिटी, ऑप्शन बी एक्सप्लोजिव्हनेस, ऑप्शन सी लॉंग एरेशन टाइम रिक्वायर्ड, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. इथिलीन ऑक्साईड टॉक्झिक असतो, एक्सप्लोजिव्ह असतं आणि लॉंग एरेशन टाईमसुद्धा त्याला लागतो. त्यानंतर ऑटोक्लेव्ह टॅप टर्न विच कलर आफ्टर स्टरलायझेशन. स्टरलायझेशन झाल्यानंतर ऑटोक्लेव्हचा जो कलर आहे तो रेड, ग्रीन, ब्लॅक आणि ब्ल्यू कोणता कलर येतो, तर आपण गॅसवर ठेवलं आणि ते गरम झाल्यानंतर खूपच जास्त आपल्यानंतर खाली काळं काळं होते ना, तसंच ऑटोक्लेव्ह पण आहे, कुकर पण आहे आपलं, तर काय असणार आहे मग आफ्टर स्टरलायझेशन कलर कोणता फॉर्म होणार आहे, ब्लॅक. विच स्टरलायझेशन इज यूज्ड फॉर डिस्पोजेबल कल्चर प्लेट्स. कल्चरच्या प्लेट्स आहेत डिस्पोजेबल, तर टाकून द्यायच्या आहेत, कशा आहेत कल्चरच्या, डिस्पोजेबल आहेत, जसे की प्लास्टिक सारख्या, आणि मग त्याला आपण काय यूज करतो, रॅडिएशन, गॅमा रॅडिएशन यूज करतो आपण. ऑप्शन सी इज करेक्ट. नंतर हेपा फिल्टर्स आर यूज्ड इन. हेपा फिल्टर कशासाठी यूज केलं जातं, ऑटोक्लेव्ह चेंबरसाठी. हेपा म्हणजे बायोसेफ्टी कॅबिनेट अँड ऑपरेशन थिएटर. हे हेपा फिल्टर आहे एक, आणि ते फिल्टर कशासाठी यूज केलं जातं, ऑपरेशन थिएटरसाठी, बायोसेफ्टी कॅबिनेट. त्यानंतर विच इज साईज ऑफ पोअर्स इन हेपा फिल्टर. हेपा फिल्टरमध्ये पण साईज विचारलेली आहे पोअर्सची. अशी नॉर्मल पोअर्सची साईज स्टरलायझेशनसाठी किती असते, 0.22, आणि जर हेपा विचारलेला आहे तर त्याची किती असते, किती आहे हेपामध्ये नंबर्स 1, 2, 3, 4, 4 तर ऑप्शनमध्ये नाही आहे, म्हणून लिहा 0.4पेक्षा कमी असणारी 3. ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. त्यानंतर विच स्टरलायझेशन मेथड इज यूज्ड फॉर सर्जिकल ग्लोव्ज. ग्लोव्जचं स्टरलायझेशन कसं केलं जातं, तर त्याचं स्टरलायझेशन रॅडिएशनने केलं जातं. ग्लोव्ज कुठे टाकायचे, त्याचं स्टरलायझेशन कसं केलं जातं, तर रॅडिएशनमध्ये. त्यानंतर विच इज लिमिटेड ऑफ अल्ट्राव्हायोलेट स्टरलायझेशन. काय लिमिटेड आहे अल्ट्राव्हायोलेट स्टरलायझेशनमध्ये, ऑप्शन ए कॅन नॉट पेनिट्रेट सरफेस, प्रोड्यूस ओझॉन, डॅमेज स्किन आणि आईज. हे काय अल्ट्राव्हायोलेट स्टरलायझेशनचे लिमिटेशन्स आहेत. डॅमेज स्किन डॅमेज होते, ओझोन प्रोड्यूस होतो, अँड कॅन नॉट पेनिट्रेट सरफेस. ऑप्शन डी इज करेक्ट. इन्सिनरेशन टेम्परेचर किती आहे, युजली 100 डिग्री सेल्सिअस आहे. ऑप्शन बी 600 to 12,000 डिग्री सेल्सिअस. 1200 किती इन्सिनरेशनचे टेम्परेचर, 600 ते 1200 डिग्री सेल्सिअस. विच ऑफ द फॉलोइंग इज हाय लेवल डिसइन्फेक्टंट कोणता आहे, तर 2% ग्लुटारल्डिहाइड. त्यानंतर फिनॉल कोएफिशियंट टेस्ट जी आहे ती यूज कशासाठी केली जाते, तर स्टरलायझेशनच्या इफिशियन्सीसाठी का डिसइन्फेक्टंटच्या ॲक्टिव्हिटीसाठी यूज केली जाते, किंवा ते डिसइन्फेक्टंट झालं आहे की नाही याच्यासाठी फिनॉल कोएफिशियंट टेस्ट यूज केली जाते. विच स्टरलायझेशन मेथड इज यूज्ड फॉर पावडर अँड ऑइल्स. कुठे ठेवलं जाते, हॉट एअर ओव्हन. विच इंडिकेटर ऑर्गॅनिझम्स इज यूज्ड टू पॉश्चरायझेशन इफिशियन्सी. आता पॉश्चरायझेशनसाठी कोणते इंडिकेटर ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात, तर मायकोबॅक्टेरियल ट्युबरक्लोसिस, कोक्झिला, बर्नेटी. लक्षात कसं ठेवणार, इंडिकेटर ऑर्गॅनिझम्स यूज्ड टू टेस्ट पॉश्चरायझेशन इफिशियन्सी, PCP, कोक्झिला,
बर्नेटी आपल्याला काय पाहिजे, आपल्याला इन्सिनरेशन, बर्न असे शब्द सारखेच येत आहेत ना आपल्याकडे, तरी मग त्याच्यामध्ये पहा कॉक्सिला बर्नेटी हे यूज केलं जातं. त्यानंतर द सेफेस्ट वे टू स्टरलायझेशन, प्रॉन्सला स्टरलाइज करायचं असेल तर कंटॅमिनेटेड इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे, ॲटोक्लेव्ह 121 डिग्री सेल्सिअस किंवा ॲटोक्लेव्ह ॲट 134 डिग्री सेल्सिअस फॉर 18 मिनिट्स आणि सोडियम हायड्रॉक्साईड ट्रीटमेंट केलं जातं प्रियॉन्सला, सगळ्यात जास्त लागते म्हणून 134 डिग्री सेल्सिअस फॉर 18 मिनिट्स आणि सोडियम NaOH यूज केलं जातं ट्रीटमेंट. विच स्टरलायझेशन मेथड इज सुटेबल फॉर सर्जिकल लायनेनसाठी ॲटोक्लेव्ह, सर्जिकल मेथड सुटेबल सर्जिकल लायनेनसाठी ॲटोक्लेव्ह यूज केलं जातं. त्यानंतर विच स्टरलायझेशन मेथड डॅमेज प्लास्टिक आयटमला डॅमेज कोण करते, हॉट एअर ओव्हन, म्हणून ते कशात टाकले जातात, गॅमा रेडिएशन. विच स्टरलायझेशन मेथड इज यूज्ड फॉर मायक्रोलॉजिकल सेफ्टी कॅबिनेट, याच्यासाठी कोणतं यूज केलं जातं, याच्यासाठी पण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आणि फॉर्मल्डिहाइड फ्युमिगेशन यूज केलं जातं. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन स्टीम स्टरलायझेशनमध्ये काय मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगितलं, स्टीम म्हणजेच मॉइस्ट, आणि कोणतं शेफ लाईफ प्रॉब्लेम जो आहे विथ स्टरलाइज्ड आयटम, ऑप्शन एक्सपायरी, व्हॉट इज द शेप लाईफ ऑफ प्रॉब्लेम विथ स्टरलाइज्ड आयटमचं, तर त्याची जी एक्सपायरी आहे ड्यू टू स्पोर ग्रोथ, डस्ट कंटॅमिनेशन, ब्रिकेज ऑफ पॅकिंग, हे सगळं आपल्याला काय करावं लागतं, स्टरलाइजच्या हे शेप लाईफ प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करावं लागतील असे. विच स्टरलायझेशन मेथड इज यूज्ड फॉर वॅक्सिन कंटेनिंग लाईव्ह ऑर्गॅनिझम्स, तर कोणतं स्टरलायझेशन केलं जातं, ऑप्शन ए ॲटोक्लेव्ह, तर मी सांगितलं ऑप्शन बी फिल्ट्रेशन केलं जातं त्याचं. नंतर विच इंडिकेटर इज मोस्ट रिलेबल फॉर स्टरलायझेशन व्हॅलिडेशन, तर कोणतं इंडिकेटर यूज केलं जातं स्टरलायझेशन आणि व्हॅलिडेशनसाठी, तर बायोलॉजिकल इंडिकेटर यूज केलं जातं. द डी व्हॅल्यू डेसिमल रिडक्शन टाईम रेफर्स टू टाईम टू किल 90% ऑफ मायक्रोब्स ॲट गिवन टेम्परेचर. आणि लास्टचा पहा क्वेश्चन, द झड व्हॅल्यू इज, झड व्हॅल्यू काय आहे, तर ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीजेस नीडेड टू रिड्यूस डी व्हॅल्यू बाय 19. ओके, झड व्हॅल्यू म्हणजे काय, ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीजेस होतं आहे त्यावेळेस नीडेड टू रिड्यूस डी व्हॅल्यू बाय 90 डिग्री सेल्सिअस. करेक्ट आन्सर. बाकीचे MCQ जे आहेत ते आपण नंतर पाहू.